नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्र हो, नुकताच राज्यातील शेतकऱ्यांच्या 100% कृषी पंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 13 सप्टेंबर 2024 रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठीच्या ह्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयातच. पण तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण शासन निर्णय आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, 13 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून नेमका शासन निर्णय काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी त्याची प्रस्तावना आपण थोडक्यात बघूयात. आपल्या राज्यात मार्च अखेर 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण ही कंपनी वीज पुरवठा करत असते. या ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो आणि सध्या कृषी ग्राहकांचा सध्याचा वापर हा 39,246 दल युनिट आहे. सद्यस्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 3 फेज विजेची उपलब्धता ही चक्राकार पद्धतीने करण्यात येते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. रात्रीच्या अडचणी येत असतात, तर रात्रपाळी जर करायची असेल तर आणि त्यास अनुसरून सौर ऊर्जा निर्मितीचे फायदे पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी व या योजनेपासून शेतकऱ्यांना आणि शासनास होणारे फायदे लक्षात घेऊन शीघ्रगतीने उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा ही योजना राबवण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आणि त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर नेमका शासन निर्णय काय आहे आपण मित्र बघूयात. राज्यात 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी यापूर्वीच्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2 योजनेत केल्यानुसार मिशन मोड 2025च्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून 9,000 मेगावॅट मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 मधील टप्पा 1 अंतर्गत देण्यात आलेले कार्यादेश क्षमता अधिक उर्वरित 7,000 मेगावॅट असे 16,000 मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मितीच्या उद्दिष्टास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्देश साध्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 योजनेतील नमूद सर्व घटकांची व्याप्ती वाढवून राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यात यावे. वीज उपकेंद्राची देखभाल व सुधारणा, प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व रिव्हॉल्विंग फंड या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी एकूण 2,891 कोटी इतक्या अतिरिक्त निधी देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यापैकी 2024-25 या वर्षी 702 कोटी इतक्या अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या PM कुसुम योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र असलेल्या प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीकरिता राज्य सरकार आर्थिक सहाय्य निधी 30% देण्यास व त्यासाठी सन 24-25 ते सन 26-27 या कालावधीसाठी एकूण 10,041 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात यावी. त्यापैकी 24-25 या वर्षी निरंक, 25-26साठी 6,279 कोटी व 26-27साठी 3,762 कोटी इतक्या अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात येत आहे. तर सर्व प्रशासकीय आणि वित्तीय बाबींची संरचना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 शासन निर्णय प्रमाणे राहतील यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज. शासन निर्णय दिनांक 8 मे 2023 नुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 या अभियानाअंतर्गत राज्यात सन 2025 पर्यंत किमान 30% कृषी वाहिन्यांचे
सौर ऊर्जीकरण करण्यासाठी आराखडा तयार करणे, तसेच शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करता यावा यासाठी किमान 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. शेती क्षेत्राकरता दिवसा विजेची मागणी असते व दिवसा सौर ऊर्जा उत्पादन जास्त असते. त्यामुळे नैसर्गिक तत्वानुसार जेव्हा विजेची मागणी तेव्हा विजेची उपलब्धता. भारत सरकारने नुकत्याच ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे आयोजित युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीजच्या सत्रात 2030पर्यंत ऊर्जेच्या 50% गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करण्यात येतील हे सादर केलेले उद्दिष्ट महावितरण कंपनीस भविष्यात अक्षय ऊर्जेच्या खरेदी बंधनाच्या पूर्तीसाठी होणारी मदत, वीज खरेदी दर व वीज दर कमी होऊन सबसिडीचा आर्थिक भार कमी होणे व शेतीपंपाचे दर कमी झाल्याने क्रॉस सबसिडीची रक्कम कमी होऊन औद्योगिक व वाणिज्यिक दरसुद्धा कमी होण्यास मदत. ही योजनेचे दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती व गती वाढवणे गरजेचे झाले आहे. या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील 100% शेतीपंप ग्राहकांना लाभ, ज्यासाठी पूर्वीचे किमान 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट वाढवून 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेपर्यंत करणे गरजेचे आहे. तसेच दिनांक 25 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या शेतीपंपांना पूर्ण मोफत वीज पुरवली जाणार आहे. याकरिता 14,761 कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार असून त्यामुळे पुढील काळात शासनाकडून कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 यशस्वीपणे व पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांसाठी राबवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. आता या योजनेचं मुख्य उद्दिष्ट, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 योजनामध्ये किमान 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 योजना राबवण्याबाबत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा व सौर ऊर्जा उत्पादकांचा निविदा प्रक्रियेस मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री ऊर्जा यांनी सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 7,000 मेगावॅटपेक्षा वाढवून राज्यातील शेतकऱ्यांच्या 100% कृषीपंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2चा विस्तार करून त्याचे उद्दिष्ट त्वरित वाढवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मिशन मोडमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कृषीपंपांना आवश्यक असणारा वीज पुरवठा सौर निर्मितीद्वारे करणे शक्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 अंतर्गत याआधी निश्चित केलेले किमान 7,000 मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून 9,000 अधिक 7,000 मेगावॅट असे एकूण 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी योजना कुसुम सी अंतर्गत 30%च्या धर्तीवर राज्य शासनाकडून 30% SFA देणे. मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2च्या या योजनेत कुसुम सीच्या अनुरूप पात्र प्रकल्पांना प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान सोबत संलग्न करण्यात आले आहे, जेणेकरून या प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक मदतचा फायदा घेता येईल. त्यामुळे या योजनेत एका प्रकल्प समूहातील जे प्रकल्प केंद्र शासनाच्या कुसुम योजनेच्या घटक अ व घटक क चे निकष पूर्ण करत असतील असे प्रकल्प कुसुम योजनेच्या घटक अ व घटक क चे लाभ मिळण्यास पात्र राहतील अशी तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान केंद्र शासन यांच्याकडून कुसुम सी अंतर्गत सौर प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय आर्थिक मदत अंतर्गत सेंट्रल फायनान्स असिस्टन्स अंतर्गत 30% उत्तेजनार्थ निधी रुपये 1.05 कोटी प्रति मेगावॅट देण्यात येत आहे. PM कुसुम या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या मागणीप्रमाणे राज्यात 7.75 लाख कृषीपंपांसाठी 3,894 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी 30% केंद्रीय आर्थिक मदत मंजूर केली आहे. केंद्र शासनाकडून आणखी निधी मिळवण्याबाबत राज्य शासनाकडून विविध स्तरावरती पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे धोरण यात एक वाक्यात असणे जरुरी आहे. त्यामुळे उर्वरित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीसाठी PM कुसुम योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार
पात्र असलेल्या प्रकल्पांना केंद्रीय आर्थिक मदतच्या धर्तीवर 30% वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणून ज्या प्रकल्पांना महाराष्ट्र राज्याचा लक्ष्यांक मर्यादित असल्यामुळे CFA केंद्र शासनाकडून मिळणार नाही, त्या प्रकल्पांना उर्वरित सौर ऊर्जा निर्मितीसाठी PM कुसुमच्या धर्तीवर योजना राबवणे व स्टेट फायनान्स असिस्टंट राज्याचा आर्थिक मदत निधी पुरवणे गरजेचे आहे. 15/3/2024च्या शासन निर्णयानुसार सौर ऊर्जीकरण करण्यासाठी वीज वितरण प्रणाली बळकट करणे व शेतकऱ्यांच्या कृषी पंपास पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देणे या योजनेस व त्याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँककडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेत महावितरण कंपनीमार्फत सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याकरिता सौर ऊर्जा प्रकल्प किमतीच्या 30% व्यवहार्य फरक निधी ₹2200 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सदर निधी प्रकल्प कालावधीत प्राप्त झाल्यास राज्याच्या आर्थिक निधीच्या मागणीमध्ये ₹2200 कोटीची घट होणार आहे. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये तसेच त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये नक्कीच क्रांती घडवणारा ठरेल. कारण रात्री जे शेतकऱ्यांना बऱ्याचशा जागरण करावं लागतं, भविष्यात आपण आशा बाळगूयात की रात्रपाळी न करता दिवसा शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांची यातून नक्कीच भरभराट होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. म्हणजे शेतकऱ्यांसाठी 100% म्हणजे सर्वच्या सर्व कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि शाश्वत वीज पुरवठा करणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 कशी आहे याची शेतकऱ्यांना सर्व कल्पना येईल. मित्र, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.